श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आली रे आली, दिवाळी आली. आता कशाची वेळ झाली? मोती स्नानाच्या अगोदर फराळाची वेळ झाली मैत्रिणींनो. चला तर मग फराळाचं सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे म्हटलं तुम्हाला फराळ दाखवूयात. आता 1 वाटी पाणी टाकलं बघा कढईमध्ये, त्यानंतर साखर टाकली. साखर थोडीशी विरघळवायची आहे आणि त्यानंतर तूप टाकायचं आहे. तूपही गरम झालं की लगेचच आपल्याला हे परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार होऊ द्यायचं आहे त्याला, बरं का. जेवढं आपलं बोट त्यामध्ये टाकून बघायचं आहे की जर आपल्याला भाजत नसेल, गरम अगदी व्यवस्थित वाटत असेल तर त्यामध्ये मग मैदा टाकायला घ्यायचा आहे. मैदा चाळून घ्यायचा. कधीही शंकरपाळी करताना मैदा चाळून घ्या मैत्रिणींनो, कारण की काय होतं, मैदा जर चाळून घेतला ना तर शंकरपाळी जरा फुलते, बरं का. फुलायला मदत होते मैद्याला, कारण की तो थोडासा हलका होतो ना, त्यामुळं. तर बघा, हळूहळू जेवढा बसेल तेवढा थोडा थोडा करून ह्यामध्ये आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हलक्या हाताने ह्याला मळायचं आहे. बिलकुल आपल्याला आपण जसं पीठ मळतो ना गव्हाचं वगैरे, तसं रगडून रगडून मळायचं नाही आहे. एकदम हलक्या हलक्या हाताने मळायचं आणि लगेचच ह्याचा गोळा तयार होतो. कुठेच तुम्हाला सांगते पिठाचा असा कणही शिल्लक राहत नाही, एवढा मस्त गोळा तयार होतो बघा ह्याचा. एकदम चकाचक परात झालेली आहे बघा. बिलकुल पीठ आपलं वायाला जात नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित. तर आता गोळा करून घ्यायचा आहे ह्याचा आणि लाटून घ्यायचा आहे. थोडासा जाडसरच लाटायचा आहे बघा. तुम्ही आहे ना शंकरपाळी जेव्हा पण करताल ना तर जरा जाडसर ठेवायचा गोळा, एकदम पातळ करायचा नाही आहे. पातळ केलं की शंकरपाळी तुमची कडक होईल आणि लेयर्स येणार नाही आहेत. जरा जाड ठेवलात ना तर मग ती कशी तेलामध्ये फुगली ना, लेयर्स येतील तिला आणि खुसखुशीतही होईल, बरं का. तर बघा, लाटून घेतली आणि त्यानंतर जरा कडाच्या ज्या छोट्या छोट्या कडा आहेत त्या कापून घेतल्या आणि त्यानंतर छोट्या 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 शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही करू शकता. मीडियम साईज, छोटी मोठी जशी हवी आहे तशी. तेल तापायला ठेवायचं आणि बारीक गॅसवरती, मीडियम गॅसवरती ह्या शंकरपाळ्या आपल्याला तळायच्या आहेत. बिलकुल फुल गॅसवरती तळायच्या नाही आहेत. फुल गॅसवरती तळल्यावरती काय होईल, एकतर शंकरपाळीला लेअर्स सुटणार नाही आहेत आणि वर्ण फक्त ती तुम्हाला लगेचच तळल्यासारखी वाटेल, पण आतमध्ये मात्र तशीच राहील, थोडीशी कच्ची, खुसखुशीत होणार नाही आहे. त्यामुळं अगदी अगोदर तेल तापून घ्या, त्यानंतर बारीक गॅस करा आणि मस्त अशा थोडासा कलर चेंज होईपर्यंत तिला आपल्याला तळून घ्यायची. काय सुंदर झाली बघा शंकरपाळी, एकच नंबर. चला, अशा प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा भरपूर साऱ्या 1 वाटीमध्ये तुमच्या शंकरपाळ्या तयार होतात. जवळजवळ अर्धा किलो तरी तयार होतात, अर्धा किलो. ओके. आणि इथे बघा, एकदम मस्त खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे. चला तर मग लाईक करा, शेअर करा आणि ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच द्या.